नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। 42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 27 कोटी रुपये झाले वर्ग। जिल्ह्यातील 4 तालुक्यात वितरण। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक। जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी चिंतेत। कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा पिकांचे नुकसान। नाचनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस। गटशेतीद्वारे शेतकऱ्यांनी 30 एकरमध्ये मिळवलं 732 क्विंटल कापसाचं उत्पादन। चिंचोली नकीबच्या शेतकरी गटाचं यश, 445 क्विंटल सरकी विक्रीतून मिळाले 12 लाख। रोजगार हमी योजनेचे मजुरी दर आता 297 रुपये। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत महाराष्ट्रात यापुढे प्रतिदिन 297 रुपये मजुरी दर देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे? खुल्या बाजारात भाव पडले, शेतकऱ्यांची होते लूट। हळद मार्केट यार्डात शुकशुकाट। नजरचूक झाली आणि 1200 शेतकरी अनुदानाला मुकले। पीएम किसान योजना 2022 मध्ये झाली निष्क्रिय, अनुदानासाठी होते वनवन। हात वर केला तरी तारांना स्पर्श, मग सांगा शेतमशागत कशी करायची? महावितरणाचा भोंगळ कारभार, नागद परिसरातील शेतकरी अडचणीत। शेतकऱ्यांनी ठिय्या मांडतात, सौरपंप अप्रूव्हलची प्रक्रिया सुरू। 1283 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अप्रूव्हल। 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केली तर शेतकऱ्यांना केवळ मुद्दल रक्कम। कर्ज परतफेडीचा शेतकऱ्यांपुढे पेच, शेतमालाच्या दरात घसरण। कापूस भावाला कमी आवक, निर्यातीचा आधार। देशातील बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली, पण कापसाचे भाव वायदे आणि बाजार समित्यांमध्ये अस्थिर। चाऱ्याच्या दरात 1.5 पटीने वाढ, दूध खरेदीच्या दरात पुन्हा घसरण। उत्पादन खर्चही वाढले, अनुदानही नाही। 50 पैशांनी दर कमी, तिथे 33 रुपये, इथे 26.50 पैसे। मैदानी खेळांकडे दुर्लक्ष, मोबाईलकडे वाढतोय ओढा। विटी दांडू, सूरपारंब्यासारखे खेळ गायब, बैठ्या खेळांची जागा मोबाईल टीव्हीने घेतली। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।